तर ज्या मुलाने ॲक्सिडेंट केला त्यालाही ताब्यामध्ये घेतलेलं आहे, त्याच्या बापालाही ताब्यामध्ये घेतलेलं आहे, त्या बापाच्या बापाला पण ताब्यामध्ये घेतलेलं आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य 3 जणांना ताब्यामध्ये घेतलेलं आहे आणि त्यांचा सगळं जे काही चौकशी आहे ती अतिशय निष्पक्षपणे चौकशी होईल. त्याबद्दल आपण अजिबात काळजी करू नका. विरोधक त्याचा बाऊ करण्याचा प्रयत्न करतात. अर्थात पुणेकर नाही तर संपूर्ण महाराष्ट्र हळहळलेला आहे आणि आमचा देश पण हळहळलेला आहे. तशा प्रकारच्या बातम्या पण आपण सगळ्यांनी बघितलेल्या आहेत आणि त्याच्याकरता कायदा सुव्यवस्था नीटपणे चोख व्यवस्था राहण्याच्या दृष्टिकोनातनं जी काही खबरदारी राज्य सरकार म्हणून राज्य सरकारने घेतली पाहिजे, पोलीस खात्याने घेतली पाहिजे, ती निश्चितपणे घेण्याचं काम चालू आहे आणि त्याच्यातनं काही पोलीस पण सस्पेंड केले, काही डॉक्टरांना पण ते रक्त तपासणीच्या मध्ये काही गडबड केलेली आहे, त्याच्याही बद्दल त्यांच्यावर ॲक्शन